नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनात काल अमरावतीत मातंग समाजाच्या वतीने भव्य आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. नेहरू मैदानातून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी मातंग समाजाला आरक्षणाचा न्याय लाभ मिळावा, शासकीय नोकऱ्यांमध्ये समाजातील युवक युवतींना अधिक संधी उपलब्ध व्हाव्या, तसेच अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली. मोर्चा दरम्यान विविध घोषणा देत समाजाच्या न्याय हक्कासाठी एकजूट दाखवण्यात आली. समाजातील पालकांनी आपल्या मुलामुलींच्या भविष्यासाठी एकत्र यावे आणि घटनात्मक हक्कासाठी संघर्ष करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. नेहरू मैदानातून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने राजकमल चौक परिसरात पोहोचला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चाच्या शेवटी शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जय शिवराय, जय श्री लहूजी, जय भीम, जय अण्णा. आज अबाकडे आरक्षणासाठी आमच्या मातंग समाजाचा भव्य दिव्य मोर्चा राजकमल चौकात नेहरू मैदान ते कलेक्टर ऑफिसला जात आहे आणि आमच्या मातंग समाजाला यावेळेस न्याय मिळालाच पाहिजे. कारण की शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी आमच्या समाजातील काही मुलं जे आहेत आज धजत नाही, कारण आरक्षण नाही आहे. आणि आरक्षण मिळालं तर आमच्या समाजातील मुलं आज प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक मुलगा हा शिक्षणासाठी तयार होईल. आरक्षणामुळे त्यांचे सर्वच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणून एकच विनंती आहे की आमच्या मातंग समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. मी विष्णू शकोजी साबळे, एक सामाजिक कार्यकर्ता, अमरावती अबाकडसाठी आरक्षण मोर्चा काढलेला आहे. जर आम्हाला न्यायालय आरक्षण लागू केलेले असून महाराष्ट्र सरकार हे आरक्षण लागू टाळाटाळ करत आहे. जर महाराष्ट्र शासन आम्हाला आरक्षण देत नसेल तर यापुढे आम्ही महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही. याहीपेक्षा मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार किंवा आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही याच्यापेक्षा भव्य दिव्य मोर्चा हा दिल्लीला घेऊन जाणार आहोत. तरी आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण आरक्षणामुळे आमच्या समाजातील शिकलेली मुले हे सुशिक्षित मुले सर्व्हिसवर लागतील, त्यांना त्याचा फायदा होईल. जोपर्यंत आम्हाला मातंग समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा हा गल्ली ते दिल्लीपर्यंत चालू राहील. लोकशाही लढवण्याचा विजय असो, लोकशाही लढवण्याचा विजय असो. आता या मागण्यावर शासन कोणती भूमिका घेते आणि समाजाच्या प्रश्नावर कोणते निर्णय घेतले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.